मित्रांनो, यापूर्वी आपण नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भातले गणिताचे काही प्रश्न पाहिले. बरोबर आहे ना? आता तुम्ही लहान आहात, परंतु तुम्हाला आतापासून तो सराव व्हायला पाहिजे. आज आपण असं एक उदाहरण पाहूया की असं इथे दिलेलं असेल. काय आहे? त्रिकोण. काय आहे? त्रिकोण. आणि या त्रिकोणामध्ये असे पुन्हा काही भाग असतील बघा. आणि आता इथं विचारलं गेलं असेल की या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे? आता झालं आपण कन्फ्युज आहे की नाही? मग तुम्ही काय करणार? हे मोजत राहणार. 5 आहे सर. नाही का? नाही, ते 5 उत्तर सांगितलं त्याला. आता 5 कसं चुकते बघा. किती आहे? अनेक. पण किती संख्या आहे ना, त्याला पर्याय असतात. आपण पर्यायाचा विचार नाही करू आता. ठीक आहे? याला सोडवायचं कसं पहा. इकडे चांगल्या प्रकारे पहा. अगदी सोपं आहे. एकदा तुम्हाला ही ट्रिक माहित झाली की तुम्ही कधीच असा प्रश्न चुकवू शकत नाही. आता इथे विचार, तुम्ही जर असं क्लिअर केलं, हा एक दिसतोय त्रिकोण, हा 2 3 4, मग पुन्हा हा 5, हा 6, ठीक आहे? असं नाही करायचं. काय करायचं बघा. इथे लिहा 1, लिहिले. इथे लिहा 2, इथे लिहा 3, इथे लिहा 4, लिहिले. काय करायचं? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. ठीक आहे? किंवा इकडून पण बेरीज करू शकता. कशी केली तरी सारखीच. मग 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10. मग या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 10. समजलं? सोपं आहे. अशा प्रकारचा एखादा परत प्रश्न राहू शकतो आणि खूप सारे तिथं त्रिकोण दिसत असतील. खूप सारे त्रिकोण. ठीक आहे? असं आपण दिला याच्यामध्ये आणि याला आपण असं दिलं असेल. हे बघा, इकडे बघा. लक्ष आहे सगळ्यांचं? दुसरी रेषा, तिसरी रेषा, चौथी रेषा, पाचवी रेषा, असं. आणि इथं म्हटलं असेल की आता त्रिकोण किती. कठीण आहे का? नाही. काय करायचं त्याला? सरळ सरळ 1 2 3 4 5 6. आणि काय करणार? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. मग 1 अधिक 2 3 अधिक 3 6 अधिक 4 10 अधिक 5 15 अधिक 6 21. व्हेरी गुड. कोणतरी पटकन सांगितलं. 15 अधिक 6 किती? 21. मग या आकृतीमध्ये किती एकूण त्रिकोण आहेत? 21. असे प्रश्न आले तर चुकणार तुम्ही आता पुढे कधी? असं लक्षात ठेवायचं. समजलं सगळ्यांना? ओके, धन्यवाद.